राज्यातील तब्बल 22 नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर, मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक. पुणे, सातारा, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या. ऐनवेळी नगरपरिषद निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची नाराजी. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, फडणवीसांचं मोठं विधान. तर अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत, शिंदेंकडून खंत व्यक्त. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरळा उडणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार प्रचार. विरोधकांना ते हरणार याची कल्पना, मैदानातून निघून जायचं हे काही योग्य नाही. ठाकरे पवारांच्या प्रचार सभा झाल्या नसल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्यायांची ही टीका. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. 19 डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन. 19 दिवसांच्या अधिवेशनात 15 बैठका होणार. अणुऊर्जा विधेयकासह 10 नवीन विधेयकं सादर होण्याची शक्यता. आठ डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू. विधान भवन सचिवालय आजपासून सुरू. तळ कोकणात निवडणुकीचं धुमशान. कोकणातल्या निवडणुकीमध्ये राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. महायुती विरोधात महाविकास आघाडीऐवजी राणे विरुद्ध राणे संघर्ष. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती. सांगोल्यात LCB आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी. 1 तासाच्या तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं. रुपाली ठोंबरे यांचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा. नुकतीच श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ. 31 डिसेंबरपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवता येणार. परिवहन विभागानं दिलेली ही 5वी मुदतवाढ. कोल्हापूरमध्ये मध्यरात्री एकाची रस्त्यात हत्या. विश्व पंढरी हॉकी स्टेडियम रोडवरती विद्युत खांबाला बांधून तरुणाचा गळा आवळला. पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव. तपास सुरू. प्रचारासाठी जात असताना आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या गाडीचा अपघात. कारच्या धडकेत 4 वर्षीय बालिका गंभीर जखमी. पुणे अहिल्यानगर महामार्गावरून शिरूर जवळील घटना. बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर भीषण अपघात. भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं. दुचाकीवरील एकाचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरमधील 8 ठिकाणी NIAचे छापे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये NIAची छापेमारी. बॉम्बस्फोटातील आरोपी मौलवी इरफानच्या घरावरही छापा. दितवाह चक्रीवादळाची भारतात धडक. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाऊस. आतापर्यंत 3घांचा बळी. तर खराब हवामानामुळे चेन्नई विमानतळावरून 47 विमानांचं उड्डाण रद्द.